पाऊस पडेल म्हणला ना 15, 16, 17, आज 18 तारीख आहे. काल पडला का पंढरपुरात कुठं? पंढरपूर सोलापुरात पडला का? नाही पडला. मग ही 3 दिवस तू दिलेस. 5 तारखेपासून बॉम्बालतोय, पाऊस पडतोय, हिथं तसं होतंय ना असं होतंय. पुन्हा 10 तारखेला काढतोय, 11, 12ला पडेल. पुन्हा 15 तारखेला काढतोय, 15, 16, 17ला पडेल. आता उद्या काढतोय बघा, आता 24 ते 29. अशा नुसत्या तारखा बदलत जायच्या, सगळ्यांची फसवणूक करायची. ह्यो प्रकार ह्याच्यामुळे ह्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर ह्या कारणामुळे जर एखाद्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली तर त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. खुनाचा गुन्हा बी दाखल झाला पाहिजे. तसं काय जर त्यांच्या असल्या मोठ्या बोलण्यानं शेतकऱ्याला जर अटॅक आला, काय झालं तर त्याचा पण 302चा आत्महत्येस प्रवृत्त म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे असं गुन्हा ह्या सगळ्यांच्यावर झालं पाहिजे. कारण आम्हाला कर्ज लय यायची आणि असं काय पाऊस येणार आहे, दर पडला की माणसाला BP वाढायला लागला, त्या शेतकऱ्याचं प्रेशर वाढायला लागले. त्या बिचाराचं कुटुंब उघडं पडलं, त्याला काय झालं तर ह्याच्यावर आत्महत्यास प्रवृत्त केल्याबद्दलचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. असं 4 गुन्हे दाखल झालं पाहिजेत ह्या सगळ्यांच्यावर. जो कोण हवामान अंदाज करून मोठा हाणेल त्याच्यावर ही 4 प्रकारचं गुन्हे झालं पाहिजेत. आणि ही तहसीलदार साहेब आणखी एक मराठवाड्या विदर्भातल्या कुठल्या शेतकऱ्याकडे फॉर्च्युनर आहे, आयफोन वापरते, शेती करणारे, कुठल्या बी हवामान अंदाजाकडे, कुठल्या हवामान अंदाजाकडे शेती करून आयला आमच्या गाड्या हप्त्यावर आहे त्या. आणि बागा लावून द्राक्षाच्या भारतातला 1 नंबरचा बागवाला आहे तो. 5 वर्षापूर्वी पंढरपुरात त्याचं भाषण होतं 2-3 ठिकाणी. त्यानं स्टँडवरनं फोन केला, मी आलो एसटीनं, गाडी पाठवा म्हणून. आणि आता फॉर्च्युनरमध्ये येतो या. म्हणजे ह्याच्या संपत्तीची पण चौकशी झाली पाहिजे. ह्याच्यावर 20 कोटीच्या वर जर संपत्ती असेल तर ईडीची चौकशी लागली पाहिजे. कोण असं कोण काय करतोय त्याच्यावर हे असंच गुन्हे दाखल झालं पाहिजेत. अन्यथा तुम्ही आम्हाला सोप्यात घेऊ नका. आता सोपं नाही.